Hello student, welcome to all. I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the subject of foreign trade. Today we are discuss the Foreign Trade Development and Regulation Act 1992. आज आपण या लेक्चर्समध्ये the Foreign Trade Development and Regulation Act 1992 याचा स्टडी करणार आहोत. Now let's see the Foreign Trade Development and Regulation Act 1992 is introduction. The foreign policy of India is governed and regulated by the Foreign Trade Development and Regulation Act 1992. तर इंडियाची जी काही फॉरेन पॉलिसी आहे ती गव्हर्न करण्याचे, ते रेग्युलेटेड करण्याचे काम हे फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट 1992 याच्याद्वारे केले जाते. दिस ॲक्ट वॉज इस्टॅब्लिश ऑन दी 7th of August in the year 1992. हा जो ॲक्ट आहे, ओके, दी फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट याचे इस्टॅब्लिशमेंट, याची स्थापना कधी झाली तर 7 ऑगस्ट 1992 हा जो ॲक्ट आहे फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट तो इस्टॅब्लिश करण्यात आला. दी ॲक्ट हॅजंट बीन ओरिजिनेटेड ॲज अ सेपरेट ॲक्ट to regulate the foreign policy, but the same came into existence as a replacement to the Import and Exports Control Act 1947. ओके, फर्स्टली हे इंडियामधील जे काही फॉरेन ट्रेड पॉलिसी आहे ते गव्हर्न करण्याचे, ते कंट्रोल करण्याचे काम हा जो इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट कंट्रोल ॲक्ट 1947 होता याच्याद्वारे केले जात होते. परंतु त्यानंतर या इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट्स कंट्रोल ॲक्ट 1947 याची रिप्लेसमेंट म्हणून हा जो फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट आहे तो 1992 इस्टॅब्लिश करण्यात आला. ओके, इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कंट्रोल ॲक्ट 1947 याची रिप्लेसमेंट म्हणून हा फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट 1992 इस्टॅब्लिश करण्यात आला. मग यामध्ये जी काही फॉरेन पॉलिसी आहे ते रेग्युलेटेड करण्याचे काम या ॲक्टद्वारे केले जाते. टुडे द एंटायर सिनॅरिओ ऑफ एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स, ओके, द एंटायर सिनॅरिओ ऑफ एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स, आयात आणि निर्यात, आपल्या इंडियामध्ये जी काही वस्तूंची आयात आणि निर्यात केली जाते त्याचे संपूर्ण सिनॅरिओ हे रेग्युलेटेड करण्याचे, त्याचे मॅनेज करायचे काम हे या फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट 1992 द्वारे केले जाते. दिस ॲक्ट हॅज एलिमिनेटेड ऑल द एक्झिस्टिंग नॉन्सेस ऑफ द previously introduced act and has given the government of India some of the most enormous powers to control it. मग हा जो फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट आहे 1992 याचे कंट्रोल करण्याचे, त्याची इनॉर्मस पॉवर्स हे इंडियामधील जे गव्हर्नमेंट आहे त्यांच्याकडे देण्यात आली आहे. दिस ॲक्ट इज कन्सिडर्ड टू बी अ सुप्रीम लेजिस्लेशन इन अकॉम्प्लिशमेंट ऑफ द फॉरेन ट्रेड टेकिंग प्लेस इन द कंट्री. ओके, दिस ॲक्ट इज कन्सिडर, मग या ॲक्टमध्ये काय कन्सिडर केले जाते तर बी अ सुप्रीम लेजिस्लेशन इन अकॉम्प्लिशमेंट ऑफ द फॉरेन ट्रेड टेकिंग प्लेस इन द country. The act has been incorporated with a major intention to provide a proper framework as to the development as well as standardization of the foreign trade by the way of facilitating imports and enhancing the exports in the country and all the other matters related
टू दी सेम. तर दी फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट 1992 याचा स्टडी करताना तुम्हाला हा जो काही फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट आहे त्याची स्थापना कधी केली याचा स्टडी करणे आवश्यक आहे. मग या जो काय FTDR ॲक्ट आहे ओके तो 7 ऑगस्ट 1992 मध्ये इस्टॅब्लिश करण्यात आला. ओके हा जो फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट आहे तो 7 ऑगस्ट 1992 मध्ये इस्टॅब्लिश करण्यात आला. मग हा ॲक्ट कशासाठी इस्टॅब्लिश करण्यात आला तर इंडियामधील जे काही फॉरेन पॉलिसी आहे ओके फॉरेन ट्रेड पॉलिसी आहे ती गव्हर्न करण्यासाठी त्याचे योग्य त्या प्रकारे रेग्युलेटेड करण्यासाठी हा जो काही फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट आहे तो इस्टॅब्लिश करण्यात आला. तर फर्स्टली आपल्या इंडियामध्ये हा जो फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट आहे तो इस्टॅब्लिश करायच्या आधी इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट्स कंट्रोल ॲक्ट जो 1947 मध्ये इस्टॅब्लिश करण्यात आला होता तो जे काही इंडियामधील फॉरेन ट्रेड पॉलिसी आहे ते कंट्रोल करण्याचे ओके काम या ॲक्टद्वारे केले जात होते. मग यामध्ये इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट्स कंट्रोल ॲक्ट 1947, इम्पोर्ट कंट्रोल ऑर्डर 1955, एक्सपोर्ट कंट्रोल ऑर्डर 1988 ओके हे जे काही 3 ॲक्ट्स आहेत ओके कोणते 3 ॲक्ट्स तर इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कंट्रोल ॲक्ट 1947, इम्पोर्ट कंट्रोल ऑर्डर 1955, एक्सपोर्ट कंट्रोल ऑर्डर 1988 या 3 ॲक्ट्सला रिप्लेस्ड म्हणून हा फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट 1992 मध्ये इस्टॅब्लिश करण्यात आला. मग या फॉरेन ट्रेड अँड डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्टची काही ऑब्जेक्टिव्ज आहेत त्यांची काही उद्दिष्टे आहेत तर ती ऑब्जेक्टिव्ज कोणत्या आहेत द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रोव्हाइड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऑफ फॉरेन ट्रेड बाय फॅसिलिटेटिंग मोर एक्सपोर्ट्स दॅन इम्पोर्ट. तर यांचा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर इंडियामध्ये जे इम्पोर्ट एक्सपोर्ट केले जाते वस्तूंचे जे काय इम्पोर्ट एक्सपोर्ट केले जाते तर यामध्ये जी एक्सपोर्ट आहे जी वस्तूंची निर्यात केली जाते ते एक्सपोर्ट वाढवण्याचे काम ते इन्क्रीज कसे होईल याच्यावरती लक्ष दिले जाते. त्याला एक्सपोर्ट ओके वस्तूंची आपल्या इंडियामधून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात निर्यात व्हावी एक्सपोर्ट व्हावे यासाठी मोटिवेट केले जाते. ओके या फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट जो 1992 मध्ये इस्टॅब्लिश झाला त्याचे फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे इंडियामध्ये जी वस्तूंची एक्सपोर्ट केली जाते ती इन्क्रीज व्हावी आणि ती इन्क्रीज करायची असेल त्याच्यामध्ये वाढ करायची असेल तर फर्स्टली जे काय एक्सपोर्ट आहे त्याला मोटिवेट करणे आवश्यक आहे. हा या फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्टचा काय आहे फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे IEC. IEC स्टँड्स फॉर इम्पोर्ट एक्सपोर्टर कोड. ओके इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड इज गिव्हन अंडर दिस ॲक्ट. हा जो फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट आहे यामध्ये काय केले जाते तर जो इम्पोर्टर अँड एक्सपोर्टर ओके कोड आहे तो याद्वारे दिला जातो. मग हा कोड कोणासाठी दिला जातो तर जी व्यक्ती हा इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्याचे ट्रेड करतात ओके इम्पोर्टर आहेत जे एक्सपोर्ट वस्तूंची निर्यात करतात त्यांच्यासाठी हा इम्पोर्ट वस्तूंची त्यांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आयात करता यावी वस्तूंची निर्यात करता यावी यासाठी एक प्रकारचे लायसन्स देण्याचे काम या फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्टद्वारे केले जाते. आणि हा जर त्यांच्याकडे कोड असेल ओके IEC हा याच कोडचा शॉर्ट फॉर्म आहे त्याचा लॉंग फॉर्म आहे इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड. तर हा IEC असा कोड आहे
की जेव्हा एखाद्या व्यक्तीला इम्पोर्ट करायची असेल किंवा एक्सपोर्ट करायची असेल वस्तूंची, तर त्यासाठी त्यांना लायसन्स असणे आवश्यक आहे आणि हे लायसन्सचा एक प्रकार आहे. ओके, IEC हा कोड एक लायसन्सचा प्रकार आहे. याच्याद्वारे ओके तो व्यक्ती काय करू शकतो, वस्तूंची आयात निर्यात करू शकतो. आणि हा जो इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड आहे तो 10 डिजिट्सचा असतो. ओके, 10 अंकी हा नंबर असतो. आणि त्यानंतर थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे नेसेसरी प्रोव्हिजन्स रिलेटिंग. थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे नेसेसरी प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू अपील अँड रिव्हिजन्स आर अल्सो प्रोव्हाइडेड. तर हा जो फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट आहे याद्वारे ओके काय केले जाते, तर यामध्ये जी इंडियामधील इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट आहे ते वाढवण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी याच्याकडे फोकस केले जाते, लक्ष दिले जाते, त्याला मोटिवेट केले जाते. त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस करायचा असेल तर असा बिझनेस करण्यासाठी त्यांना IEC हा कोड दिला जातो. हा एक लायसन्सचा एक प्रकारच आहे. त्यानंतर असं बिझनेस करताना ओके हा इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस कसा केला जातो, तर दुसऱ्या देशातून वस्तूंची निर्यात करणे आणि आपल्या देशातून वस्तूंची ओके आयात करण्या, वस्तू ज्या उपयुक्त असतील ते आयात करण्यासाठी दुसऱ्या देशाकडून त्या वस्तू आयात करणे. तर अशा वस्तूंची आयात निर्यात करण्यासाठी 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंट्रीबरोबर बिझनेस केला जातो. मग असे बिझनेस करताना ओके असा इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस करताना अनेक प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. ओके, अनेक केसेस घडू शकतात. मग असे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, केसेस निर्माण झाल्या, तर त्यासाठी त्या जे काही केस असतील ओके जे काही केसेस असतील ते सॉल्व करण्यासाठी त्याचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्स देखील ओके नेसेसरी प्रोव्हिजन्स या फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्टमध्ये करण्यात आले आहेत. तर हे या फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्टची मोस्ट इम्पॉर्टंट असे हे 3 ऑब्जेक्टिव्ज आहेत. तर ते 3 ऑब्जेक्टिव्ज कोणते आहेत, तर फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रोव्हाइड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऑफ foreign trade by facilitating more exports than imports. Second objectives, IEC import exporter code is given under this act, and third is necessary provisions relating to appeal and revision are also provided. Under this act, various powers have been bestowed upon the central government. According to the provisions of this act, the central government has all the power to make any provisions that are related to foreign trade in order to fulfill the objectives of the act. This act also empowers the government to make any provisions in tandem to the formulations of import as well as export policies governing throughout the country. The act further provides for the appointment of the Director General by the central government by notifying this appointment in the official gazette for carrying out all the foreign trade policies as per the provisions provided. तर लक्षात घ्या, हा फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट आहे तो 1992मध्ये ओके 7 ऑगस्ट 1992मध्ये इस्टॅब्लिश करण्यात आला. मग ह्याची इस्टॅब्लिशमेंट कशासाठी केली, तर इंडियामध्ये जो इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस केला जातो ओके ते जे काही फॉरेन पॉलिसी आहेत ते योग्य त्या प्रकारे गव्हर्न करण्यासाठी, रेग्युलेटेड करण्यासाठी हा ॲक्ट इस्टॅब्लिश करण्यात आला. आणि फर्स्टली ओके आपल्या इंडियामध्ये हा फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट 1992 याच्या आधी इम्पोर्ट एक्सपोर्ट कंट्रोल ॲक्ट हा 1947मध्ये ओके
1947 हा जो इम्पोर्ट एक्सपोर्ट कंट्रोल ॲक्ट 1947 आहे त्याची रिप्लेसमेंट म्हणून हा फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट 1992मध्ये इंट्रोड्यूस केला, त्याची इस्टॅब्लिशमेंट केली. अँड गव्हर्मेंट ऑफ इंडिया इनॉर्मस पॉवर्स टू कंट्रोल. आणि आपल्या इंडियामधील जे गव्हर्मेंट आहे, ओके, सेंट्रल गव्हर्मेंट आहे, त्यांच्याकडे याची पॉवर आणि कंट्रोल करण्याचे, ओके, पूर्ण अधिकार दिलेले आहेत. फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट म्हणजे विदेशी व्यापार विकास आणि नियमन कायदा हा 1992मध्ये इस्टॅब्लिश झाला. तर इंडियामधील जे फॉरेन पॉलिसी आहे, ओके, फॉरेन ट्रेडची जी काही फॉरेन पॉलिसी आहे, ही फॉरेन पॉलिसी या FTDR ॲक्टद्वारे कंट्रोल करण्याचे, ते नियंत्रित आणि नियमित करण्याचे काम केले जाते. आणि हा कायदा 7 ऑगस्ट 1992मध्ये इस्टॅब्लिश झाला. इम्पोर्ट एक्सपोर्ट कंट्रोल ॲक्ट 1947 या ॲक्टला रिप्लेसमेंट म्हणून फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट अस्तित्वात आला. सध्या इंडियामधील इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट हा व्यापार कसा करायचा त्याच्यावरती कंट्रोल करण्याचे काम हे या फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट करत आहे. हा ॲक्ट, हा कायदा देशात होत असलेल्या फॉरेन ट्रेडच्या, ओके, सिद्धीसाठी, ओके, यश मिळवायचे असेल तर त्यासाठी उत्कृष्ट कायदा मानला जातो. या कायद्याअंतर्गत, ओके, जे सेंट्रल गव्हर्मेंट आहे त्या सेंट्रल गव्हर्मेंटकडे, ओके, पॉवर, त्याची अधिकार देण्यात आले आहे. या कायद्याच्या जे काही प्रोविजन्स आहेत, ओके, प्रोविजन्स मीन्स त्याच्या तरतुदी, या कायद्याच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी फॉरेन ट्रेड रिलेटेड असलेल्या कोणत्याही तरतुदी करण्याचे या सेंट्रल गव्हर्मेंटकडे सर्व अधिकार, त्याची पॉवर आहे. हा कायदा, ओके, हा जो काय ॲक्ट आहे तो गव्हर्मेंटला देशभरात शासन करणाऱ्या इम्पोर्ट पॉलिसीच्या तसेच त्याच्या धोरणांच्या अनुषंगाने कोणत्याही तरतुदी करण्याचे, प्रोविजन्स करण्याचे पॉवर, त्याची अधिकार याकडे दिली जाते.